नमस्कार, कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला या कमरेच्या पिशवीची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हाला ते नक्कीच समजेल. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या पिशवीचा लुक एकदम सुंदर आणि सिंपल अशी इथे आपली ही कमरेची पिशवी तयार झालेली आहे. तर आपण जास्त काही वेळेमध्ये कमी वेळेतच ही पिशवी तयार करू शकतो. तर बघा, मस्तपैकी इथे आतमध्ये 3 पॉकेट तयार झालेले आहेत. हवे तेवढे पॉकेट तुम्ही इथे तयार करू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. ठीक आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते. आता बघा, याच्यासाठी पिशवीसाठी आपल्याला अगदी छोटे छोटे तुकडे लागतात, जे काही आपले कट पीसमध्ये वगैरे उरलेले असतात ना, ते सुद्धा चालतात. इथे मी बघा कॉटनचे 4 तुकडे घेतलेले आहेत. आता याची उंची आणि रुंदी मी तुम्हाला दाखवते. तर याची उंची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा मी दाखवते. याची उंची घेतलेली आहे बघा मी 12 इंच. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही घेऊ शकता. आणि रुंदी आहे बघा 8 इंच. ठीक आहे. 2 तुकड्याचे आपल्याला एवढी ठेवायचे आहे. आणि दुसरे जे काही 2 तुकडे घ्यायचे आहेत ना आपल्याला कपड्याचे, त्याची उंची आहे बघा 11 इंच आणि रुंदी आहे 8 इंच. ठीक आहे. जे 2 तुकडे आपल्याला मोठे घ्यायचे आहेत आणि 1 इंच आपल्याला त्याच्यापेक्षा कमी घ्यायचे आहेत. ठीक आहे. कारण ते आपल्याला आतमध्ये लावायचे आहेत. आणि वरच्या साईडला पॉकेट तयार करण्यासाठी येथे मी दुसरा कपडा सुद्धा घेतलेला आहे, जे की आहे 6 इंच उंचीचा. ठीक आहे. चला आपण आता याला शिवूयात. तर बघा, अगोदर तर पूर्ण जे 4ही तुकडे आहेत ना, त्यांना काय करायचं आहे, वरच्या बाजूने थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती एक आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच करायचं आहे अगदी. ठीक आहे. 4ही तुकड्यांना अशी शिलाई मारून घ्यायची आहे. पिशवी बनवायला जास्त काही वेळ लागत नाही, खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. तर बघा, इथे मी 4ही तुकड्यांना ना अशी शिलाई करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, जे काही आपण जे काही आपण मोठे तुकडे घेतले होते ना, त्यातला एक कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याला आपण आता छोटंसं पॉकेट जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा, हे आपले 4 तुकडे आहेत, त्यातला आपल्याला एका बाजूचा मोठा तुकडा घ्यायचा आहे. आता त्याच्यावरती आपल्याला दुसरा कपडा, ठीक आहे, अशा प्रकारे जोडायचा आहे. जोडण्या अगोदर आपल्याला त्या कपड्याला काय करायचं आहे, चेन लावून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी एक चेन घेतलेली आहे. उलट्या साईडने ठेवायची आहे आणि आपल्याला याला शिलाई देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आता परत एकदा सरळ करून त्याच्यावरती आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. दाबटीप दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, वरच्या कपड्याला ना डायरेक्टली आपल्याला ही काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, जसं दाखवलं तसं जॉईन करायचं आहे आपल्याला. आणि जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आता जो काही चेनचा वरचा कपडा आहे ना, त्याला आपल्याला हाईट करण्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही लेसचा सुद्धा वापर करू शकता, पण मी इथे लेस लावलेलं नाही. तर इथे मी कपड्याचीच पट्टी यूज केलेली आहे. तुम्ही इथे छोटे छोटे त्रिकोण सुद्धा लावू शकता, खालच्या साईडने सुद्धा लावू शकता आणि वरच्या साईडने तुम्हाला जसं डेकोरेशन करायचं आहे तसं तुम्ही याला करू शकता. ठीक आहे. मी सिंपल इथे अशी कपड्याची पट्टी लावून घेतलेली आहे, त्याच्यावरती एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. खूप सिंपल पद्धतीने मी 5-6 मिनिटामध्ये ही पिशवी मी स्टिच केलेली आहे. बघा, व्यवस्थित लागलं गेलेलं आहे. तुमच्याकडे सुद्धा असे कपड्याचे तुकडे वगैरे असतील तर तुम्ही नक्कीच स्टिच करू शकता.
आता बघा काय करायचं आहे, जे आपले मोठे मोठे तुकडे आहेत ना ते आपल्याला काय करायचं आहे, असे एकावरती एक ठेवून द्यायचे आहेत. ठीक आहे. पहिले तर मोठा ठेवायचा आहे तुकडा आपल्याला, त्याच्यावरती मग दुसरा मोठा तुकडा ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला दोन्ही दोन्ही जे 1 इंच कमी आहेत ना ते दोन सरळ ठेवायचे आहेत. बघा, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आणि काय करायचं आहे आपल्याला, 1 ते 2 शिलायाला मारून घ्यायच्या आहेत. लक्षात आलं. सुरुवातीला आपल्याला जो काय आपण पॉकेटचा कपडा लावलेला आहे तो सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्याबरोबरचा जो दुसरा कपडा आहे तो बरोबर त्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले जे छोटे छोटे 2 तुकडे आहेत ना ते ठेवून द्यायचे आहेत सरळ. ठीक आहे. आणि शिलाई मारून घ्यायची आहे. 1 ते 2 शिलाई ते मारून घ्यायच्या आहेत. 2. ठीक आहे, 2 मारायच्या आहेत शिलाई, म्हणजे ती निघणार वगैरे नाही. काही अवघड नाही, खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की जमेल. आणि शेवटी हो, शिलाई लॉक करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता बघा आपण हे सरळ करून घेऊयात. बघू शकता तुम्ही पिशवी, अगदी काही मिनिटामध्ये आपली ही पिशवी ना किती सुंदर अशी तयार झालेली आहे. मस्तपैकी आतमध्ये सुद्धा इथे 3 पॉकेट तयार झालेले आहेत आणि वरच्या साईडने 4 पॉकेट असलेली आपली इथे पिशवी ही तयार झालेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून एक तुकडा ॲड करून 5 सुद्धा कप्पे करू शकता. हवे तेवढे तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.